4 नावं या महिन्याची आहेत. तर ही 4 नावं पडण्याची काही कारणं मीमांसा आहे. पहिलं नाव आहे मलमास. मलमास का म्हणतात तर दर 3 वर्षातून दर वर्षाचे 10 दिवस, दर वर्षाचे 10 दिवस, दर वर्षाचे 10 दिवस असे बाजूला बाजूला काढलेले राहतात. आणि त्यामुळं ह्या 30 दिवसांची गोळाबेरीज आहे ही. या प्रत्येक महिन्यामध्ये सूर्याचं कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये संक्रमण होतं. हे जे नवग्रह आहेत या ग्रहांचं राशीमध्ये संक्रमण होतं. दुर्दैवाने या महिन्यात सूर्याचं कोणत्याही राशीमध्ये संक्रमण होत नाही. फक्त एकच ग्रह एका राशीला लागतो. कोणता ग्रह? तो नवग्रह मंडळात येत नाही. त्याला 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह हा. आणि तो कोणत्या राशीला त्रास देतो? तो कन्या राशीला त्रास देतो. आता हे सगळे भोगूनच इथं आलेत. त्याच्यामुळं काय प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. आणि म्हणून काही विस्ताराने काही सांगायची गरज नाही. हा मलमास आहे. या महिन्यामध्ये सूर्याचं कोणत्याही राशीमध्ये संक्रमण नाही. म्हणून या महिन्यात कोणत्याही शुभ कार्याला परवानगी नाही. या महिन्यात लग्नाला परवानगी नाही, वास्तुशांतीला परवानगी नाही, भूमिपूजनाला परवानगी नाही. या महिन्यात साखरपुड्याला परवानगी नाही. या महिन्यात लग्न नाही. तुम्ही कोणत्याही महिन्यात लग्न दिसतील तुम्हाला, पण या महिन्यात लग्न नाही. या महिन्यात ज्यांनी लग्न केले ते दिवाळी खात नाही, लिहून घ्या. या महिन्यात लग्नाला परवा मुहूर्तच नाही, लग्न कुठं करणार? या महिन्यात साखरपुड्याला मुहूर्त नाही. कोणी साखरपुडा केला असेल तर साखरेचा गोडवा त्याच्यात येणार नाही, लिंबाचा कडवटपणा येणार त्याच्या जेवणात. या महिन्यात साखरपुड्याला मुहूर्तच नाही, लग्नाला मुहूर्त नाही, वास्तुशांतीला मुहूर्त नाही. कोणी वास्तुशांती घातली तर त्या वास्तूमध्ये शांती राहणार नाही, शांताबाय राहणार. वास्तू आता हे आम्हाला खेडोपाडी कीर्तन करायची सवय, त्याच्यामुळे ते येणारच. आता घ्या सांभाळून. खेडोपाडी जरा पोतं हालिलं म्हणजे चांगला माल भरवतो. आणि या महिन्यात भूमिपूजनालाही मुहूर्त नाही, कोणी भूमिपूजन करत नाही. असा हा मलात्मक महिना आहे, पापात्मकच महिना आहे. हा मलमास म्हणतात याला. या महिन्याने तक्रार केली भगवंताकडं, का हो देवा मी हिंदू संस्कृतीचा घटक नाही. भगवंत म्हणले तुम्ही हिंदू संस्कृतीचा घटक आहात. मी हिंदू संस्कृतीवर उपकारक नाही, तुम्ही हिंदू संस्कृतीवर फार उपकारक आहात. हा महिना हिंदू संस्कृतीवर फार उपकारक आहे. कारण ऋतू आणि सण याचा समतोल या महिन्याने राखला जातो. माहिती असू द्या. जर हा महिना मानला नाही तर आपले सण एका बाजूला चलतील आणि ऋतू एका बाजूला चलतील. आपले सगळे सण त्याच ऋतूत येतात. कधी कोणी गुढीपाडवा हिवाळ्यात आल्याला पाहिलाय का? कोणी हात वर करा, 1 रुपया बक्षीस घेऊन जा. गुढीपाडवा कधीच हिवाळ्यात येणार नाही, उन्हाळ्यात येणार. त्याला उपकारक हा महिना आहे. कधी बघा तुम्ही उन्हाळ्यातले सण, अक्षय तृतीया कधीही उन्हाळ्यातलाच सण आहे हा. पावसाळ्यातले सण, नागपंचमी, रक्षापौर्णिमा, राखीबंधन, हे सगळे सण जे आहेत, गणेश जयंतीचे उत्सव, हे सगळे सण, गोपालकाला, हे सगळे सण पावसाळ्यात येतात. आणि हिवाळ्यातले काही सण आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. दत्त जयंती असेल, पुढं चंपाषष्ठी असेल, पुढं महाशिवरात्री असेल, माघी गणपती असेल, माघ शुद्ध दशमीचा उत्सव असेल, हे हिवाळ्यातले सण आहेत. वर आपल्या सर्व सणांना आणि ऋतूंना या महिन्याने समतोल ठेवलेला आहे. हा महिना मानला, मध्ये घातला का बरोबर सण आणि ऋतू बरोबर चालतात. हा महिना काही समाजाने मानलेला नाही. म्हणून त्यांचे सण कधी उन्हाळ्यात येतात, कधी हिवाळ्यात येतात, तर कधी पानसाळ्यात येतात. पहा तुम्ही. ईद कधी कधी उन्हाळ्यातही येते, कधी कधी पावसाळ्यात येते, कधी कधी हिवाळ्यातही येते. काय येते? हा महिना न मानल्यामुळं हा घटक आहे, हा गोंधळ झाला. आपल्या ऋषीमुनींनी ही सगळी संस्कृती मानलेली आहे. मग माझा एवढा उपकारक मी आहे आणि मला मलमास, माझ्या महिन्यात कोणाला मुहूर्त नाही, शुभ मुहूर्त नाही. भगवंता मी तुम्हाला शरण आलो आहे. मग भगवंताचं ब्रीदच असं आहे, पहा किती आले शरण समानाची केले, नाही विचारिले गुणदोष तयाची, गुणदोष नानी मना करी आपणा सारिखे. हे भगवंताचं विरुद्ध आहे. आणि मग भगवंताने सांगितलं, बाबा रे आजपासून मी तुझा अंगीकार करतो आणि माझ्या नावाने तू अलंकृत होशील. भगवंताने स्वतःचं नाव या महिन्याला दिलं. म्हणून या महिन्याला दुसरं नाव पडलं पुरुषोत्तम मास. मलमास का नाव पडलं? सूर्याचं संक्रमण नाही म्हणून शुभ मुहूर्त नाही, शुभ मुहूर्त नाही म्हणून सगळा पापात्मक मलात्मकच भाग, म्हणून मलमास. पुरुषोत्तम मास नाव का पडलं? भगवंताने स्वतःच्या नावाने हा महिना अलंकृत केला म्हणून पुरुषोत्तम मास नाव पडलं. देवा मला तुम्ही नुसतं नाव दिलं हो,
पण मला नुसतं तुम्ही मंत्रिपदाची शपथ दिली, पण खातं तर द्या एखादं. नुसतेच मंत्री केले, खातं नाही, काय नाही, काय नाही, नुसतेच झेटत येत वर्ष. तर तसं नाही, तुम्हाला मला खातं द्या. मग देवाने सांगितलं, तुझ्या महिन्यात व्यवहाराला परवानगी नसेल, पण परमार्थाला अधिक परवानगी असेल. व्यवहारात जर कोणी या महिन्यात परमार्थ केला तर त्याला 3 वर्ष सलग केलेल्या परमार्थापेक्षा या महिन्यात केलेल्या परमार्थाला अधिक फळं राहील. म्हणून या महिन्याचं 3रं नाव पडलं अधिक मास. असं आहे. 3 वर्ष सलग सप्ताह करणं आणि या महिन्यात 1 सप्ताह करणं बरोबरीच आहे. 3 वर्ष सलग अन्नदान करणं, या महिन्यात एकदा अन्नदान करणं बरोबरीच आहे. हा महिना दानासाठी प्रसिद्ध आहे. या महिन्यात दान करायचं असते. भूमिदान, वस्त्रदान, अन्नदान, सुवर्णदान, गोदान. मला तसं जाऊ देऊ नका आणि असू द्या. तर या महिन्यात दानाला प्राधान्य आहे. आणि जे या महिन्यात दान करत नाही, मग त्या समाजाला त्याला दान करावं लागतं. कोणतं? रक्तदान. कारण मग ते उतरती कळा लागती त्याच्या जीवनाला. म्हणून इथं महामहोत्सव चाललेला आहे. कोणीही दान दिल्याशिवाय जाऊ नका, अजिबात जाऊ नका. दान देऊन जा. हा महिना दानासाठी आहे. दान दिलं पाहिजे. अधिकाचा महिना, अधिकस्य अधिकम फलम असा शास्त्र प्रघात आहे. आणि म्हणून याला अधिकाचा महिना म्हणतात. हे 3रं नाव. महाराजा त्याला मलमास का म्हटलं हे कळालं, पुरुषोत्तम मास का म्हणतात हे कळालं, अधिकाचा महिना म्हणतात हे कळालं. पण ते धोंड्याचा महिना का म्हणतात तर त्याचं कारण असं आहे, दगडरूपी सासऱ्याने आणि फरशीरूपी सासूने आपली वीटरूपी मुलगी ज्या धोंडारूपी जावयाला दिलेली आहे, त्याच्यासाठी हा प्रसिद्ध असलेला महिना. हे नवीन आहे. हां, विठाल थोडा जावयाला या महिन्यात थोडासा मान आहे. तसं काही शास्त्राभिसरात काही लिहिलं नाही. या महिन्यात दान करायचं असते. म्हणून ह्या प्राकृत लोकांनी हे दान दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ नये, आपल्या जावयालाच जावं म्हणून जावायला मान दिला. यात का शास्त्राभिसरात जावायला बिवायला काहीच लिहिलेलं नाही महाराज. आता हे फक्त लोकाला द्यायचं नाही म्हणून पुरीला द्यायचं. हे लोकालाच द्यायचं होतं. म्हणजे पाठ हा साताऱ्याला चालला होता पण बारामतीला वळाला, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. म्हणजे प्राकृत भाषेतून सांगितलं असं. दृष्टांत हा दृष्टांताच्या ठिकाणी घ्या, सिद्धांत म्हणून घेऊ नका असं. तर खरं तर या महिन्यात दान दिलं पाहिजे. जावायला कोणी अंगठ्या करतं. नवीन ज्यांचे लग्न झालेत ना, त्यांच्या दृष्टीने हा महिना म्हणजे वसंत ऋतूचंच आगमन आहे. आणि मग सासूबाई त्याची एकविध उपासना करते महाराज. ठेवी नाकीचा मोती गहाण, राखी जावयाचा म्हणा आदरणीय गोविंद महाराज केंद्रीय वैकुंठ, अशी फार गोड सांगायचे याच्यावर. जुने चांगल्यांचं ऐकलं पाहिजे महाराज. आणि मग सासूबाई एकविध उपासना करते. सासूबाईचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई. हे वाक्य माझं नाही, गुरुवर्य शांती ब्रह्म मारुतीवांचं. या असा हा धोंड्याचा महिना. आणि अशी 4 नावं, त्यातली 3 शास्त्रीय, 1 अशास्त्रीय नाव आहे. आणि या महिन्यात परमार्थाला परवानगी असल्यामुळं आपण आपल्या सर्व भक्त परिवाराला काकडा आरती घडावी, पारायण घडावं. पारायण आहे ना, पारायण घडावं. 2 टाईम कीर्तनं, अन्नदान, इंद्रायणीचं स्नान. इंद्रायणीला लय गोड पाणी चाललं. एरवी इंद्रायणीला लोक स्नानाला जात नाहीत, पाणी चांगलं नसते. हा अधिक याच्यात आलाय चांगलं आहे. मला वाटतं पुढचा अधिक उन्हाळ्यात येऊ राहिला. आता पाहिलं नाही, ते पंचांग घ्यावं लागेल. आणि मग असं आहे. तर या सर्व दृष्टिकोनाला डोळ्यापुढे ठेवून आपल्या सर्व भक्ती परिवाराला पुण्यात्मक भाग पदरात पडावा. आणि म्हणून या सप्ताहाची योजना. विठ्ठल विठ्ठल. मग आपण आळंदीला आलो आहोत. हे सिद्ध साधकाचं स्थळ आहे. म्हणून इथल्या साधकांच्या काही अनुभवांचं संक्रमण आपल्या जीवनात व्हावं म्हणून मी अभंगही असाच घेतलेला आहे. येथील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळी जीवतया सुखा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची. आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय भगवंता जे अनुभव संपन्न मंडळी आहेत, त्यांच्या रांगेला, पंक्तीला, ओळीला बसण्याचा योग माझ्या जीवनात आण, अशी विनंती आजच्या अभंगात करतात. विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना माणसाने कोणाच्या रांगेला बसावं, कोणाच्या पंक्तीला बसावं, कोणाच्या ओळीला बसावं, याचा ताळेबंद असणं नितांत गरजेचं आहे. विठ्ठल. तसं तर मानवी जीवनाला ताळेबंदच नाही. गावगाव मानव हुशार आहेत, ज्ञानी आहेत, बुद्धिमान आहेत, चलाक आहेत, डोकेबाज आहेत.
फक्त घोटाळा एक आहे की ताळेबंद होकलेले आहेत. सगळं आहे माणसाकडं, फक्त एवढं नाही. ताळेबंद होकलेलं आहे. गावगाव माणसं हुशार नाही, लय हुशार. काल एक जण मला हार घालायला आला. हार घातला, मला बुक्का लावला आणि बुक्क्याचं काळं बोट कुठं पुसावं माझ्याच निरोला पुसून निघून गेला. गावगाव काय कमी हुशार आहेत काय, कमी ज्ञानी आहेत काय, कमी डोकेबाज आहेत काय. काल परवा एक ठिकाणी आम्ही जेवायला गेलो. आता अन्नदान चालूच आहे, धोंड्याचाच महिना असल्यामुळं कोणी अन्नदान करतंय. तर जेव घालणाऱ्या अन्नदात्याने प्रत्येकाला जेव तर घालत होता, पण कुंकुम तिलक लावून जेव घालत होता. म्हणलं काय सद्ग्रस्त आहे, कुंकुम तिलक लावून जेव घालतोय. माझ्याबरोबर आमच्या अमोल महाराजासारखे गुरुबंधू होते. म्हणले महाराज सद्ग्रस्त नाही, गडी चलाक आहे. कसं काय? हा जेवून गेलेला माणूस पुन्हा जेवायला येऊ नये म्हणून तो खुना करून राहिला. प्रत्येकाला खुना करून राहिला, किती जेवले. गावगाव अशी हुशार आहे, डोकेबाज. आता खेडोपाडी असल्यावर जास्त रंगावता येते. एक क्षेत्रातलं कीर्तन इथं काही जास्त समुद्रावर पाऊस पाडायचा नाही. गावगाव अशी हुशार, ज्ञानी, डोकेबाज, बुद्धिमान, चलाक माणसं जन्मली. घोटाळा एक आहे, फक्त ताळेबंद होकलेला आहे. मग कोणी म्हणाला आमचा होकला असेल ताळेबंद, त्याने काय होईल? तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा नाही, त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, अवकळा नाही त्याची अवकळा. या चरणाचे अर्थ आमचे गुरुजी वैद्य महाराज दोन सांगायचे. बुवा व्याकरण चांगलं झालेलं होते बुवांचं, बुवा व्याकरण शिकवायचेही. वैद्य बाबा या चरणाचे दोन अर्थ सांगायचे. ते म्हणजे नाही शब्द अलीकडं ओढा, मग पहिला अर्थ करा. नाही शब्द पुढं ढकला, मग दुसरा अर्थ करा. नाही शब्द अलीकडं ओढा. तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा, त्याची हमखास अवकाळा होते. आता नाही शब्द पुढं ढकला. तो का म्हणे ताळा, ज्याच्या वागण्याला ताळा आहे, नाही त्याची अवकाळा, त्याची मात्र अवकाळा होत नाही. मानवी जीवन जगत असताना ताळेबंद होकला का काय होतं? तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. आणि म्हणून जीवन जगत असताना ताळेबंद असणं गरजेचं आहे. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले सांगायचे, वा जीवन जगत असताना मानवी जीवनाचा ताळेबंद असावा, दैनंदिनी असावी. आपल्याला दिवसाच्या पूर्वार्धात काय करायचं, उत्तरार्धात काय करायचं, या वर्षात काय करायचं, पुढच्या वर्षात काय करायचं, जीवनाच्या पूर्वार्धात काय करायचं, जीवनाच्या उत्तरार्धात काय करायचं, ही दैनंदिनी असली पाहिजे. बा माणसाने रोजचा दिनक्रम अगोदर आखला पाहिजे आणि मग वर्तणूक केली पाहिजे. ताळेबंद असला पाहिजे. हो हो. मग आता महाराज आम्ही एवढ्या दुरून आलो, आत्तापर्यंत तर काय आमचा ताळेबंद नव्हता. आज असता तर असे एवढी ससे होलपट झाली नसती. आलोय ना, आता आम्हाला तेवढा ताळेबंद सांगून जा. तर मी गुरुवर्य वक्ते महाराजाच्या मुखातून एक श्लोक ऐकला होता, तो मी ताळेबंद म्हणून तुमच्या पुढं सादर करतो. मानवी जीवनाचा ताळेबंद असावा, कसा असावा. गुरुवर्य वक्ते महाराज सांगायचे की जीवन जगत असताना ताळेबंदाच्या काही गोष्टी ऐकून ठेवा. जीवन जगत असताना काही गोष्टी जीवनात एकदाच करा, काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा, काही गोष्टी दरवर्षी करा आणि काही गोष्टी दररोज करा. गुरुवर्य वक्ते बाबा त्यांनी सांगितलेला एक श्लोक आहे. काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या, परत करायच्या नाही. काही गोष्टी जीवनात दर 3 वर्षानंतर करायच्या, काही गोष्टी जीवनात दरवर्षी करायच्या आणि काही गोष्टी जीवनात दररोज करायच्या. हो हो. कोणत्या कोणत्या? बाबांनी सांगितलेला श्लोक ऐका. एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमनम व्यायामाभ्यासदानं संगष्टनं कुर्वन्तु नित्यं कल्याणकांक्षिणः विठ्ठल. याला आपल्या जीवनामध्ये कल्याणाची आकांक्षा आहे. माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, माझ्या जीवनाची भिवंडी होऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याने या ताळेबंदाचा अनुक्रम पाहिला पाहिजे.
या ताळेबंदाच्या अनुक्रमे वाटचाल केली पाहिजे. त्या माणसाचा निश्चित प्रवास कल्याणाला जाणार महाराज. हो हो, सांगा आता तो कल्याण दरवाजा उघडाच आम्हाला ऐकायचा आहे. तर ऐका, सिंहासारखा ऐका, सिंह घडवून ऐका, कल्याण दरवाजा उघडू राहिला आहे. बरं, काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या. काय? एकम विवाहम, लग्न जीवनात एकदाच करायचं. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट वेसदारा जाईल. नाथ महाराज, जीवन जगत असताना लग्न एकदाच करायचं. डबल का करायचं नाही? जसं डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं, तसं डबल लग्न केलेला मनुष्य समाजातून बाद होतो. विठ्ठल, काय सांगताय, काय सांगताय? अरे एकीनेच माणसं मरायला टेकलेत आणि दुसरी करायला निघाला. एकीनेच माणसं कदारलेत महाराज. एकाहीला बायकाने लय शिनवलंय महाराज. लय बाया डोकं खात्यात काहींचं महाराज, काहींचं, सगळ्यांचं नाही. इथलं नाही, तुम्ही नाही, इथल्या सोडून मांडवातल्या धरून. काही महिलांनी गड्यांना पार मरायला आणलंय महाराज. मालक म्हणजे कचराच त्यांच्या दृष्टीने. नाशिकवरून एक जोडपं पुण्याला निघालं. पुण्याला जात असताना, आता आदरणीय एकनाथराव शिंदे त्या काळात काही मुख्यमंत्री नव्हते. खरंच एकनाथराव शिंदेचा उपकार आहे महाराज. आदरणीय एकनाथराव शिंदे यांनी ह्या पुरुषोत्तम मासावर तर त्यांचाच उपकार आहे महाराज. कसं काय? पंढरपुरात मी 8 दिवस होतो आणि आता इथंही आहे. मी पंढरपुरात, आळंदीत जेवढे सप्ते पाहिलेत सगळे एकनाथराव शिंदे यांच्या कृपेने चाललेत. कसं काय? बायांना हाफ तिकीट आणि 75च्या पुढच्यांना तिकीटच नाही महाराज. सगळे सप्त्याला, कोण्या सप्त्याला बायाच बाया. 2000 माणूस असलं तर गडी 200, 1800 बाया. बायाच बाया. नदीला बाया, दर्शनाला बाया, जेवायला बाया, कीर्तनाला बाया. आता कीर्तनच फक्त घोटाळाच वाढलाय जरा. पण चालतंय, मुख्यमंत्र्याची चांगला उपकार आहे तुमच्यावर. फक्त त्याची जाण ठेवा, एवढं जरी झालं तरी लय झालं. विठ्ठल, ऐका ऐका ऐका. त्या काळात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे महिलांना काय अर्ध तिकीट नव्हतं. झाला कंडक्टराला तिकीट तिकीट तिकीट, एकीनेच माणसं शिनलेत. याच्यासाठी दृष्टांत. तिकीट 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 तिकीट. बाईसाहेबाच्या हातात कारभार होता, हे तुम्हाला माहितीच असेल. दृष्टांत त्याच अंगाने चालला आहे. बाबा नुसता नामधारी होता, फक्त सहीचा अधिकारी होता. आणि मग तिने पैसे काढले, कंडक्टरच्या हातात दिले. 1 फुल 1 हाफ पुणे. आता दोघं नवरा बायको म्हणल्यावर 1 फुल आणि 1 हाफ कसं? एक तर दोघाचे हाफच निघाले पाहिजे, कारण समान वयाचे ना, की मग दोघाचे फुलच निघाले पाहिजे, समान वयाचे, लग्न झालेलं. त्याला लक्षात आलं हे जोडपंच आहे. कारण तो कंडक्टरच्या मागच्याच सीटवर ते बसले होते ना. बसल्यापासून त्याने 1-2 अध्याय ऐकलेच होते बसल्या बसल्या, कंडक्टरने सुद्धा. आणि मग त्याने विचारलंच की फुल कोणाचं आणि हाफ कोणाचं. मग तिने सांगितलं 1 फुल माझं आणि हाफ यांचं. म्हणजे तुमचं फुल आणि यांचं हाफ कसं? म्हणले ते हाफ मॅड आहेत म्हणून हाफ तिकीट हे आहे का असले. गडी लय शिनलेत महाराज. तरी कंडक्टर म्हणला, बाईसाहेब तुम्हाला 2 फुल तिकीट घ्यावं लागते. बाईसाहेब म्हणले हाफ मॅड आहेत हे तुम्हाला मान्य नाही? ते म्हणले ते हाफ मॅड आहेत हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही 1.5 शाने आहात, त्याच्यामुळे 1.5 आणि हाफ मिळून 2 झाले. काढा 2 तिकीट. एकीनेच माणसं जिरीला आले आणि दुसरी करायला निघाला. म्हणून एकम विवाह सगळ्या अंगाने हे लिहिलेलं आहे महाराज. तुकोबरायच्या गाथ्यात तर तुकोबराय सांगतात, एका पुरुषा दोघे नारी, पाप वसे पाप न लगे, लागेन तेने तेथे जावे, काही दुसरा विचार न लगे करावाची फार. तुका म्हणे दोन्ही जवळीचं लाभ हानी. आणि म्हणून एकम विवाहम. जीवन जगत असताना काही गोष्टी एकदाच करायच्या. काय? विवाह. काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करायच्या. काय? कुंभस्नान. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये कुंभस्नानाची एक पर्वणी आहे. आली शिवस्त पर्वणी, एवढंच, पुढचं नाही म्हणायचं. तर त्या पर्व काळामध्ये त्या कुंभस्नानाला अमृतमय स्नान म्हणतात. कुंभस्नानाला अमृतमय स्नान का म्हणतात? ज्यावेळेस देवदानवांनी समुद्र मंथन केलं, अमृताचा कलश निघाला. अमृताचा कलश घेऊन जात असताना जे काही संघष्टन झालं, थोड्या भानगडी वाढल्या आणि त्यामध्ये तो अमृताचा कलश कुंभ हल्ल्यानंतर ते अमृताचे अमृतकण जिथं जिथं पडले तिथं तिथं कुंभमेळा भरतो, असा नियम आहे. आणि म्हणून आपण त्या स्नानाला जात नसून ते अमृतमय स्नान आहे.
म्हणून आपल्या भारतातील सर्व साधू, भारतातील दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचे आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतचे सर्व साधू त्या स्नानाला येतात. त्याला कोणतं स्नान म्हणतात? कुंभ स्नान म्हणतात. पण हे दर 3 वर्षानंतर येतं, म्हणून त्रैवार्षिकम कुंभम. काही गोष्टी जीवनात एकदाच करा, विवाह. काही गोष्टी जीवनात दर 3 वर्षानंतर करा, कुंभस्नान. काही गोष्टी जीवनात दरवर्षी करा, देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमनम. देवाच्या क्षेत्राला दरवर्षी जावं. इथं देव शब्दाचा अर्थ नुसता पंढरीनाथ विठ्ठल देव नाही घ्यायचा. देव शब्दाने श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री चांगदेव, हे सर्व देव घ्यायचे. श्री सोपानदेव यांच्याही वारीला दरवर्षी जावं. आपण पंढरपूरच्या वारीला दरवर्षी जावं. विठ्ठल आपण जाऊयात नवल काय. मोठी मोठी माणसं दरवर्षी पंढरपूरला जातात. प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक, यात्रे येते सनकादिक, सनकादिक, यात्रे येते सनकादिक. बोला. प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक, यात्रे येते सनकादिक, सनकादिक, यात्रे येते सनकादिक. प्रतिवर्षी उपासक, यात्रे येते सनकादिक, यात्रे येते सनकादिक, यात्रे येते सनकादिक. प्रतिवर्षी उपासक, यात्रे येते सनकादिक, यात्रे येते सनकादिक, यात्रे सनकादिक. आपण दरवर्षी त्या पंढरीरायाच्या वारीला जाऊयात नवल काय. मोठी मोठी वजनदार माणसं पंढरीरायाच्या वारीला दरवर्षी येतात. मी म्हणतोय असं नाही, निळोबराय म्हणतात. आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी, म्हणवनी देव येती दर्शना ऋषींच्या पंगती, प्रतिवर्षी उपासक, यात्रे येते सनकादिक. निळोबरायाचा अभंग. पंढरीरायाची वारी दरवर्षी सनकादिक करतात. असंच एक नाथांचं प्रमाणे नित्य परमानंद आनंद सोहळा सनकादिक या स्थळा येती जाती. सनकादिक मंडळी येतात. असू द्या, देवाची वारी दरवर्षी करावी. देवकोटीतले आपण 2 अर्थ केले. एक देव विठ्ठल देव, देव श्री ज्ञानदेव, श्री सोपानदेव. सोपानदेवाला दरवर्षी जावं. आपण जाऊयात नवल काय. भगवंत सांगतात सोपाना म्हणे तो ते मीन विसंभे, संवत्सरी असे न स्वयंभे, वटेश्वरी प्रतिभे प्रतिवर्षी भेटी देईल. आणि ज्ञानश्री ज्ञानदेवांच्याही वारीला दरवर्षी यावं. आपणच येतो असं नाही, मोठे मोठे साधू संत निळा म्हणे जानोनी संत, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, जाणून संत, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, जाणोली संत, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी.
समाधी स्थिरा कृष्ण पक्षी तुझ निर्धारा प्रतिवर्षी भेटी देईन. भगवंत सांगतात माऊली मी दरवर्षी तुमच्या वारीला येईल. देवाची वारी सगळेजण करतात, पण देव ज्यांची वारी करतात त्यांना श्री ज्ञानोबाराय म्हणतात, श्री सोपानदेव म्हणतात. दरवर्षी देव येतात महाराज. एवढं सौभाग्य जगात एखाद्याच्या वाट्याला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना लिहिलं याचे नि पडी पाडे उपमेशी दिशे थोडे परी ज्ञानदेवा ऐशे रत्न जोडे हे न घडे कल्पन. ज्ञानोबारायासारखं रत्न नाही महाराज. ज्ञानोबाराय नुसतं रत्न नाही, वैरागर रत्न आहे. विद्यासागरा वैरागरा ज्ञानोबारायचं वर्णन आहे. विठ्ठल संपला माझा विषय. काही गोष्टी जीवनात एकदाच कराव्या. पुढं सांगत येत लग्न म्हणलं डबल घाम निघल. काही गोष्टी जीवनात एकदाच कराव्या लग्न. काही गोष्टी जीवनात दर 3 वर्षानंतर कराव्या कुंभस्नान. बोला बोला, मी तुम्हाला काय पावती फाडा म्हणलो का? बर. काही गोष्टी जीवनात दरवर्षी कराव्या, देवाची आणि संतांची वारी. आणि काही गोष्टी जीवनात दररोज कराव्या. कोणत्या? 4. व्यायाम, अभ्यास, दान आणि संघष्ट. व्यायाम माणसाने रोज केला पाहिजे. इथं सिद्धबेटाचे सिद्ध उपासक जयराम बाबा भोसले होते. आळंदीत त्यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तनकार जर काढायला जात असेल तर कीर्तनकार नदीच्या अलीकडला आहे का पलीकडला याची मीमांसा करणं गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून सिद्ध योगी जयराम महाराज होते. ते दररोज व्यायाम करायचे महाराज. जयराम महाराज माऊलीच्या मंदिरात जर आले आणि त्यांनी जर त्या कासवाजवळ दंडवत घातलं तर उठत असताना तसं उठत नव्हते, जोर काढून उठायचे महाराज. उद्या प्रयोग करू नका, फासोळ्या मोडा त्यांना. मग जयराम महाराज जोर काढून उठायचे. काय महाराज असतील महाराज जोर. आमचे जोग महाराज रोज जोर बैठका काढायचे महाराज. जोग महाराज व्यायाम करायचे, असे शक्ती संपन्न होते. जोग महाराजांनी कधीही चरखातून रस आणून पिले नाही. मग रस धोतरात ऊस धोतरात टाकायचा आणि धोतर पिळल्याने ऊस पिळायचा. ऊस पिळणं वेगळं आणि धोतर पिळणं वेगळं. ऊस पिळायची. मग काय ताकद असं. आई म्हणली विष्णू पाहुणे आलेत घरी, यांना सुपारी खायला आण, सुपारी कातरून आण. म्हणले आई सुपारी कातरून आणली तर मी तुझं दूधच पिलो नाही. सुपारी खाली ठेवलीवर ते त्या काळाचे ढबू पैसे होते, वरून एक बुक्का घातला. सुपारीचं नुसतं चूर्ण नाही, कायम चूर्ण झालं. म्हणजे कायमचं चूर्ण झालं मला असं म्हणायचं असं. आणि मला सांगायचं का याला व्यायाम आणि ताकद. इथं दिघी म्हणून गाव आहे, तिथं 2 रेड्याची टक्कर लागली होती. रेड्याची झुंज सुटेना. दिघीकरांनी त्या काळात इंग्रजांचा काळ, इंग्रजांना बोलून आणलं, गोळ्या घालाल मारून टाका. या झुंजीमध्ये म्हातारी माणसं, महिला, लहान बाळं तोडली जातील. इंग्रज गोळ्या घालणार तेवढ्यात जोग महाराजांनी त्यांचे बंधू पांडोबा तिथं आले. पांडोबा हे नगरकर तालीमचे वस्ताद होते. आजही पुण्यात नगरकर तालीम आहे. त्या नगरकर तालीमवर सुरुवातीलाच वाक्य केलेलं आहे पांडोबा जोग या तालीमचे वस्ताद. त्यांनी स्थापन केलेली तालीम नगरकर तालीम आहे असं आहे. आणि मग ते दोघं आले. अरे हो 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 का मारता? म्हणले या रेड्यांची झुंज चालू आहे. मग सोडवा ना. म्हणले सकाळ धरून फटाके वाजवले, गरम पाणी ओतलं, लाकडांनी मारलं तरी झुंज सुटे ना, म्हणून मारायचे. मारू नका, आम्ही झुंज सोडतो. अरे एवढ्या गावाला सुटली नाही, तुम्ही 2 कोण सोडणार आहे? आम्ही सोडतो. आणि त्या रेड्यांचं मरण वाचलं, रेड्याचं भाग्य उजळलं. असंच एका रेड्याचं भाग्य उजळलं होतं पैठणला, त्यानंतर इथं दिघीला. आणि मग जोग महाराजांनी एक रेडा धरला आणि त्या झुंजीत शिरली. रेड्याची झुंज वेड्याची नाही. वेडे परवडले, रेडे नाही परवडले. गाव वेड्यापेक्षा आता रेडेच लय आलेत. आणि मग दोघांनी 2 रेडे धरले महाराज, 1-1 किलोमीटर लोटत नेले. विठ्ठल व्यायाम अभ्यास माणसाने रोज केला पाहिजे. संस्थेत गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले होते. त्यांना कोणीही पाहिलं त्यावेळेस त्यांच्या हातात एक तर ग्रंथ नाहीतर जपमाळ कायम. मी एकदा श्रीगुरू मारुती बाबांबरोबर हॉस्पिटलला गेलो होतो पाठाला असताना. आणि मग आमच्या पुढं 2-3 नंबर होते. आम्हाला थांबावं लागलं. बुवांनी पंचदशीची पानं काढली, पाहायला सुरुवात केली. म्हटलं बाबा त्याला अरे मग दुपारी पाठ आहे, मग आपण थोडंसं पाहिलं पाहिजे. म्हणजे ते ह्या वयात अभ्यास करतात, आम्ही कवा करायचा मोठा यक्ष प्रश्न पडला आहे महाराज. असू द्या. पंचदशी काहींनी विकतच घेतली नाही, 20 वर्ष इथं राहून. विठ्ठल सिद्ध साधक नाही, अन्यथा सिद्ध. आणि म्हणून अभ्यास माणसाने रोज केला पाहिजे.
सदैव अभ्यास माणसाने तत्पर असलं पाहिजे. गुरुनाम गुरु शांतारामबा गुरुजी ते सद्गुरू धुंडा महाराजांकडं चातुर्मास्यामध्ये वृत्ती प्रभाकर ऐकायला सुरुवात केली. 4 महिने वृत्ती प्रभाकराचे 2-4 प्रकाश झाले, 2-4 राहिले. गुरुवर्य धुंडा महाराजांनी सांगितलं, शांतारामबा आता पुढल्या चातुर्मास्यात या. शांतारामबा म्हणले, महाराज लिंक लागलेली आहे, 8 महिन्यात ही लिंक तुटून जाईल. मग माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्याबरोबर येतो, तुम्ही मला वृत्ती प्रभाकर सांगा. शांतारामबा सांगायला हरकत नाही, पण माझा प्रवास मराठवाड्यातला प्रवास आहे, रस्ते नाही, बैलगाडीतून प्रवास, पायी प्रवास. महाराज मी तुमची सगळी सामुग्री माझ्या अंगावर घेईन, तुम्ही हातात फक्त ग्रंथ घेऊन मला सांगा आणि मी ऐकन. जिज्ञासा पाहिली सच्छिष्य विरळा जोडे भाग्य योगे, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वाशी निळोबरायचं प्रमाण आहे. जैसा सच्छिष्या ते गुरु सर्वथा नेने अभेरू का, सरिता ते सागरो त्यजी केवी न त्यजी. आणि मग सच्छिष्य विरळा जोडे भाग्य योगे, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वाशी, हे सच्छिष्य आहेत. हे पाहिल्यावर धुंडा महाराजांनी सांगितलं चला. आणि मग निघाले मराठवाड्यात कीर्तनं, बैलगाडीत बसलेले, महाराजांच्या हातात वृत्ती प्रभाकर. महाराज सांगतात, शांतारामबुवा ऐकतात. मराठवाड्यात आताच रस्ते नाही तर त्या काळात कसं असेल. आता हायवे चांगले झालेत, पण आता अजून तसंच आहे. मोंढ्याला माल चांगला ठेवला, खाली चिंगड्याच्या आता. बरं. आणि मग यकारा आला, त्याला मराठवाड्यात शब्द काय मला माहीत नाही. एका बाजूला रस्ता झोकलेला असतो, काय म्हणतात त्याला? पानन नाही हो, त्याला पानन नाही म्हणत. पानन आमच्याकडे बी शब्द आहे. यकारा खालीवर शब्द, खाली येतात. एक बाजूला रस्ता खाली असतो, एका बाजूने वर असतो बघा, खालीवरी. बरं खालीवरी, मला तुमचं वर खालीच कळा ना काय. आमच्याकडे त्याला यकारा म्हणते, यकारा नगरी भाषेत यकारा. असा यकारा आला किंवा खालीवरी आलं. बैलगाडी गाडीवा नकून काय, आता यकारा आल्यामुळं गाडीचा तोल गेला. बैल एकीकडं, गाडी एकीकडं, गाडीवान थेट पलीकडं. महाराज खाली पडले, गुरुवर्य धुंडा महाराज, आमचे शांतारामबा खाली पडले. वृत्ती प्रभाकर इकडे, शांतारामबा पडदिशी उठले. महाराजाला हात दिला. महाराज हात देता म्हणले, शांतारामबा विषय काय चाललाय? असं विषय काय चाललाय? शांतारामबा म्हणले हा विषय चाललाय. लगेच विषय सांगितला. उठले, शांतारामबाला आलिंगन दिलं. तुम्ही अशा उन्हात तानात माझ्याबरोबर येऊन ऐकताय, मी सांगतोय आपला संवाद साफल्याला गेला. म्हणजे जाणत्याला सांगावं महाराज. असू द्या. तर मग सांगायचा भाग असाच आहे, विठ्ठल. तर मग तर आहे, सोय आहे जेवायची, तसं जाऊ नका. अभ्यास माणसाने रोज केला पाहिजे. दानम, आपलं व्यायाम, अभ्यास, दानम, दान धर्म रोज केला पाहिजे. संस्थेत गुरुवर्य वैद्य महाराज होते, मी त्यांची काही दिवस सेवा केली. ते रोज 1 5 रुपयाचा ठोकळा माऊलीच्या पेटीत टाकायचे. 1 5 रुपयाचा ठोकळा ब्राह्मणाला द्यायचे, 1 5 रुपयाचा ठोकळा लहान मुलाला द्यायचे. महाराज रोज 15 रुपये दान करायचे. ते रोज देणार होते, सुट्टे आणायचे, 5 रुपयाचा ठोकळा द्यायचे. असं दान माणसाने रोज केलं पाहिजे. कर्ण दाढी करायला बसला होता. कर्णाच्या पुढं नाभी बसला होता. नाभिक तुमच्या भाषेत त्याला वारिक म्हणतात. आणि वारिकाच्या उजव्या हाताला म्हणजे कर्णाच्या डाव्या हाताला, बरोबर आहे ना? तुमच्या उजव्या हाताला म्हणजे माझ्या, म्हणजे तुम्ही वारिक आहे तसं मला म्हणायचं नाही. हाताचं चाललंय फक्त, हात भर लांब नेऊ नका. आणि मग वारकाच्या उजव्या हाताला म्हणजे कर्णाच्या डाव्या हाताला वाटी होती. दाढी करण्यात पाणी होतं, त्याच्यातून ती वाटी होती सोन्याची. तेवढ्यात एक ब्राह्मण बोले डाव्या हाताने, कर्ण दान हवंय. कर्णाने डाव्याच हाताने वाटी उचलली, ब्राह्मणाच्या हातात दिली. ब्राह्मण म्हणला, कर्णा दान डाव्या हाताने देऊ नये. कर्ण म्हणला, शास्त्र मलाही माहिती, पण डाव्या हाताची वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर मी मेलो तर दान द्यायचं राहून जाईल मला. म्हणून मला कर्ण नाव पडलं. ते दानवीर कर्ण, तो कर्ण होता हो. काही लोक सप्ताह झाल्यावर 4 महिन्याने गाठ घेतात. पट्टी कोणाकडे द्यायची? अरे तू काय पट्टी सप्त्याची देतोय का पानपट्टी भरतो? हे तर पहिलं सांग. हां, ते कर्ण, हे लंब कर्ण, विठ्ठल. आणि म्हणून दान माणसाने रोज दिलं पाहिजे. व्यायाम, अभ्यास, दानम, संघटनम. आणि संघटन माणसाने रोज केलं, संघटन माणसाने रोज केलं पाहिजे. रोज 4 चौकात बसलं पाहिजे, रोज 4 चौकात उठलं पाहिजे. माणसं जोडली पाहिजे. जिथं जाऊ तिथं आपल्याला ओळखणारी माणसं पाहिजे. असं माणसाने वातावरण केलं पाहिजे. महाराज जिथं जाऊ तिथं आपली माणसं पाहिजे. स्वामी रामतीर्थांची कथा आमचे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज सांगतात. महाराजांना आम्हाला त्यांचा फार योग आला. गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या मुखोताने ऐकले, ते कुठंतरी परराष्ट्रात गेले. जहाजाने प्रवास चालला होता. जहाज समुद्राच्या काठाला आलं. समुद्राच्या काठावर एक मोठं शहर होतं. आणि मग शहरवासी मंडळी त्या जहाजात आपली जी माणसं येणार होती त्यांना नेण्यासाठी आली. आपल्याला नेण्यासाठी कोण आलंय म्हणून जहाजातूनही माणसं टकमक पाहत होती.
सगळे पहिलं तीराकडं पाहत होते, पण स्वामी रामतीर्थ समुद्राकडं पाहत होते. समुद्राकडं पाहत होते. एका माणसाला, एका प्रवाशाला, त्या पाश्चिमात्य संस्कृतीचा तो प्रवासी, त्याला विशेष वाटलं, काय महात्मा असेल हा. सगळे पहिलं तीराकडं पाहतात, आपल्याला कोण न्यायला आलं आहे, आपल्याला कोण न्यायला आलं आहे. हे पहिलं तीराकडं पाहत नाही, समुद्राकडं पाहतात. हे जसा समुद्र गंभीर आहे तसं आत्मतत्व गंभीर आहे असं आत्मचिंतन करत बसले होते ते. तेवढ्यात त्याने विचारलं, नमस्कार नमस्कार, तुम्ही पहिलं तीराकडं पाहत नाही का बरं? तुम्हाला कोणी न्यायला आलं नाही? तुमच्या कोणी ओळखीचं नाही? तुमचं कोणी नाही का इथं? एक दोन प्रश्न विचारले. स्वामी रामतीर्थ उठले आणि त्याच्या गळ्यात हात घातला. तुम्ही आहेत ना माझी म्हणले. अहो, त्या माणसाला एवढं भारावलं. तो मनुष्य त्यांच्या एवढा प्रेमात पडला की तिथून पुढं 6 महिने स्वामी रामतीर्थ त्या परराष्ट्रात होते. तर त्याच माणसाने त्यांची राहण्याची, जेवणाची, सर्व कार्यक्रमाची, व्याख्यानांची सगळी योजना एकट्याच माणसाने केली. मला असा एकटाच कधी कधी भेटतो, कधी कधी भेटत आहेत कसले बी. हो, पण कधी कधी एखादा चांगला भेटतो. पंगत घ्या, असू द्या, पंगत घाला, विठ्ठल. संघटन माणसं असली पाहिजे महाराज. माणसाने माणसं जोडली पाहिजे. तडजोड करतो त्याला सांसारिक म्हणतात. माणसं जोडायची. मोडतोड करतो त्याला सांसारिक नाही, भांगारवाला म्हणतात. आणि म्हणून माणसं जोडायची. दररोज 4 चौघात बसायचंच, 4 चौघात उठायचंच. विठ्ठल विठ्ठल. 4 चौघात बसल्यावर फायदा काय? शास्त्रकार सांगतात, जो 4 चौघात बसतो, उठतो, त्याला 2 फायदे. 1, त्याच्या जीवनात कसली संकट येत नाही. आणि 2, जो 4 चौघात बसतो त्याची किंमत वाढते. विठ्ठल विठ्ठल. 3 माणसावर संकट येत नाहीत. त्यातला एक आजच्या चिंतनातला आहे. 3 माणसं कोणते? कुलेन हि सहसंपर्कम, पंडितै सहमित्रताम, ज्ञातिभिश्च सममेलम, कुर्वाणो न विनश्यती. धर्मशास्त्रकार सांगतात, कुलीन हि सहसंपर्कम कुर्वाणो न विनश्यती. ज्याचा कुलवान लोकाशी संपर्क आहे असा मनुष्य कधीही संकटात नाश पावत नाही. आपल्या मोबाईलमध्ये संपर्क जरूर असावा, पण ते कुलवान, शीलवान लोकाचे असावा, गबाळा गोबाळाचे नसावा. कुलीनही सहसंपर्कम कुर्वाणो न विनश्यती, पंडित ही सहमित्रताम. ज्याची मैत्री पंडित अशी आहे. पंडित म्हणजे अनुस्वार सहित पंडित, अनुस्वार रहित पंडित नाही. अनुस्वार रहित जर पंडित असेल म्हणजे पंडित शब्दावर जर अनुस्वार पुसला तर तो पंडित नसून तो पडित आहे. अनुस्वार सहित पंडित अशी ज्याची मैत्री आहे. कुर्वानो न विनश्यती. आणि 3रा, जो सगळ्यांशी मेळ घालून राहतो. हो, सर्वात बसतो, सर्वात उठतो, सर्वांशी मेळ घालतो. ज्ञातिभिश्च सममेलम, कुर्वानो न विनश्यती. विठ्ठल विठ्ठल. तो सगळ्याशी जुळून मिसळून राहत नाही. संतोषोने दिल ज्ञाती आपुलिये, मग तया थोर अपाव आहे. हातीचे ते सर्व जाय देखा, प्राप्त हिनला हे भोग बघू. ज्ञानोबा म्हणतात. आणि म्हणून जो 4 चौघात बसतो तो संकटातून पार पडतो. म्हणून 4 चौघात बसायचंच. आणि जो 4 चौघात बसतो त्याची किंमतही काही वेगळी राहते, किंमत वाढते. एक जण मनुष्य जळगावला गेला. मनुष्य म्हणजे दुकानदार होता. दुकानदार म्हणजे फळ विक्रेता होता, फळ विकणारा होता. त्याने जळगावून केळी आणली. वैद्य बाबा सांगायचे, जळगावची केळी. वैद्य बाबा, जळगावची केळी नडावर खाल्ली. वैद्य बाबा म्हणायचे. अळ म्हणत नाही, तिकडं ड म्हणतात अळाला. बरोबर आहे की इंगळे महाराज? इंगळे इंगळे अळ. आणि मग आणली केळी. एकाच जिल्ह्यातून आणलेली, एखादा तालुका सांगा तिथला केळीचा तालुका, केळी पिकवतात. पाचोरा तालुक्यातून आणली. एखाद्या गावात, आता गाव नका सांगू, सांगितलं तरी यांना काय कळायचं त्यातलं. पाचराट कळाना तर पाचोरा कधी लोकाला कळायचा. आणि मग जळगाव जिल्ह्यातून, पाचोरा तालुक्यातून केळी आणली, विकायला आणली. इकडे ग्राहक आले. ग्राहक आल्यानंतर आता तिकडून इकडं केळी आणत असताना केळाचे काही जे फळं आहेत ते घडाला राहिले आणि काही सुटे झाले. मग सुटे झालेले केळं त्याने पाठीत ठेवले आणि घडाचे केळं वर बांधले. अशी घड टपरीला बांधले, याच्यात गुंतून, दोरीमध्ये गुंतून. ग्राहक आले. केळी काय डझन? म्हणजे वरची केळी 40 रुपये डझन. पाठीतली म्हणजे 20 रुपये डझन. म्हणजे का हो, हे तर एकाच जिल्ह्यातून आणि एकाच तालुक्यातून आलेत. मग वरच्याची 40 रुपये किंमत, घडाच्या केळांची नाही, सुट्या केळांची 20 रुपये किंमत. का बरं? हे खालच्यांची किंमत का कमी झाली आणि वरच्यांची वाढली का? म्हणजे वरचे भावबांधाला धरून येत म्हणून 40 रुपये किंमत. खालचे भावबांधाला सोडून गेलेत 20 रुपये. विठ्ठल. मला काय
काय सांगायचंय तुम्हाला चांगलंच कळालंय आणि म्हणून चौघा पाच जणात बसत जा. बसलं पाहिजे महाराज. हे तर अंजनच घातलं तुम्ही डोळ्यात. विवेक झाला. बसलं पाहिजे. मग ठरलं आजपासून जो दिसेल त्याच्या संग बसायचं. तो बसत नसला तर त्याला हाताला धरून बसवायचं. आपणही बसायचं त्याला बसवायचं. माणसं दिसली का बसायचं, माणसं दिसली का बसायचं. तर असं नाही. आमच्या बोलण्याचा असा अर्थ आहे का कुठं बसावं कुठं बसू नये याचा विवेक असणं गरजेचं आहे. कुठं बसावं कुठं बसू नये याचा विवेक नसतो त्याला माशी म्हणतात. जित मेले न विचारे बैसता माशी. हे जिवंत आहे का मेला याचा विचार करत नाही. कुठं बसती कोण मावशी आपलं माशी. मी जरा आजारी आहे मला शब्द उच्चारायला जरा वेळ लागतो कधी कधी. तर मागं पुढं कधी कधी ध्वनिभ्रमही होतो आणि शब्दभ्रमही होतो. तर बसण्याचा विवेक असावा. कुठेही बसू नका समाधान बिघडल. बैसता कोणा पे नाही समाधान. बैसता कोणा पे नाही समाधान. बैसता कोणा पे नाही समाधान. विवरे हे मन त्याची सोयी. विवरे आठवे माहेर. घडी घडी मन आठवे माहेर. घडी घडी मन आठवे माहेर. अमोल महाराज. आठवे माहेर. बैसता कोणा पे नाही समाधान. बोला बैसता कोणा पे आहे समाधान. बैसता कोणा पे नाही समाधान. बैसता कोणा पे विवरे हे मन त्याची सोयी. विवरे हे मन त्याची सोयी. विवरे मन त्याची विवरे हे मन त्याची सोयी. विवरे मन त्याची घडी घडी माझं आठवे माहेर. घडी घडी माझ आठवे माहेर. घडी घडी माझ आठवे माहेर. घडी घडी माझ माहेर. नाही पशी बसू नका. काही लोक आपल्याला आईस्क्रीम खाऊ घालतील काही खाऊ घालतील. बस अजिबात बसू नका. भंगारे बैसता कोणा पे नाही समाधान. विवरे हे मन त्याची सोयी. मग कुठं बसावं कुठं बसू नये याचा विवेक असावा. सांगा तोही विवेक. म्हणजे ताळेबंद आम्हीच सांगायचा विवेक आम्ही सांगायचा. तुम्ही करताय काय. ही नगरी विवेक सागरा सखा माझ्या ज्ञानेश्वरा यांच्या सांगा. मग तो विवेक असा आहे शास्त्रात की कुठं बसावं कुठं बसू नये. तर जीवाच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसूच नाही. संतांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसल्याशिवाय राहू नये. हा याचा विवेक. विठ्ठल जीवाच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसू नये. कोणी जर जीवाच्या जगाच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसल फळ काय. पतन पंगती जगाची. पतन पंगती जगाची. पतन पंगती जगाची. पतन पंगती जगाची. देव होई जेत देवाचे संगती. देव होई जेत
सुवर्णाच्या कोंदनाची पंगत आहे तोपर्यंत त्याची शोभा आहे. शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. सुंदर हिरा आहे आणि तो सुवर्णाच्या कोंदनात बसला तर हिरा शोभला कोंदणे तुकोबराय म्हणतात. शोभून दिसणार. अनर्घ्यमपि माणिक्यम हेमाश्रयम अपेक्षते. अनर्घ्य जरी माणिक्य नावाचं रत्न असेल तरी ती हेम आश्रय त्याला अपेक्षित आहे. अनाश्रयान शोभनते पंडिता वनिता लता. त्यातला हा पूर्वार्ध आहे. अनर्घ्यमपि माणिक्यम हेमाश्रयम अपेक्षते. जोपर्यंत हिरा सुवर्णकोंदनात आहे, सुवर्णकोंदनाच्या पंगतीला आहे, तोपर्यंत हिऱ्याला किंमत आहे. आणि जर त्या हिऱ्याने सुवर्णकोंदनाची पंगत सोडली आणि ढेकणाची का पंक्तीला बसला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. म्हणून हिऱ्याने प्रसंगी घनाचे घाव खाल्ले तरी तो त्या चालल, पण ढेकणाच्या पंक्तीला बसू नये. मोठ्याचा मार खाव, बावळाटाचा मान घेऊ नये. विठ्ठल गावगाव लोकाला इथं मोठ्याच्या हाताखाली शिकायचंच नाही. गावगाव येडे गोळा केले शेल इथं शहाण्याचा मार खा, पण बावळाटांचा मान घेऊ नये. विठ्ठल ज्यांनी ज्यांनी वैद्य गुरुजी जयराम महाराज यांचा मार खाल्ला असते महाराष्ट्रात नामवंत आहेत महाराज. हो, त्यांचं नाव आदराने घेतात. नामवंत लय आहेत, पण काहींचं नाव दराने घेतात तर काहींचं आदराने घेतात. असू द्या. आता ते खेडोपाडीचा विषय आहे. तर महत्त्वाचा भाग असा की बसावं कोणापाशी. जीवाच्या जर पंक्तीला रांगेला ओळीला बसले. पतन पंगती जगाचिया. एक राजा लहरी होता. आपल्या राज्यातले सर्व चित्रकार बोलवले, जा माझ्या राज्यात 1 नंबर आनंद संपन्न व्यक्तिमत्व कोण आहे हे परवा वाजू नका, तर त्याचं चित्र काढून आणा. जो काढून आले त्याला 100 मोहरा बक्षीस. 1 नंबर चित्र. राजा परीक्षक होता. मग सर्व चित्रकार सरसावले. प्रत्येकाने चित्र काढून आणायचं, राजाला दाखवायचं. राजा पाहायचा, हा आहे ठेवा मागं, हा आहे. परीक्षक होता. सर्व पाहिले, पण एक चित्र असं होतं की आनंद कोंदला मागे पुढे. बाकीच्या चित्रही आनंदीच होते, पण थोडी तरी दुःखाची छटा होतेच. पण एक चित्र म्हणजे आनंद कोंदला मागे पुढे. चित्रकाराला 100 मोहरा बक्षीस दिल्या. कोण आहे मुलगा? आणि आपल्याच राज्यातला आहे, अमुक अमुक नदीच्या काठावर राहतो. राजा तिथं गेला, त्याचाही सन्मान केला. काय करता म्हणले? काय नाही, इथे एकटाच राहतो म्हणले. 5-50 गायी आहेत, गायी सांभाळतो, गायीतच राहतो म्हणले. आनंदात जीवन चाललंय. मध्यंतरी 4-5 वर्ष गेले. 5 वर्षानंतर राजाने परत लहर आली, माझ्या राज्यात 1 नंबर दुःखी मनुष्य कोण आहे त्याचं चित्र काढून आणा, 100 मोहरा बक्षीस. जो दुःखी असेल त्यालाही सहकार्य करू. सर्व चित्रकार सरसावले. प्रत्येकाचं चित्र पाहायचं. हा आहे दुःखी थोडा, पण आता झालेत कीर्तन सुरू, लॉकडाऊन उठलंय असं दिसतंय. प्रत्येकाचं चित्र. हा झालाय 16, आता 1 वर्षाची संधी होईल आता. बरं, सगळं कोणाच्या ना कोणाच्या चित्रात दुःख होतं, पण थोडा तरी आनंद होतात. पण एक चित्र असं होतं महाराज, दुःख शोकाच्या घाई मारिल्याची शेचीने. नुसतं दुःख ओसंडून वाहत होतं महाराज. राजाने ते पाहिलं. राजा परीक्षकच होता. चित्रकाराला 100 मोहरा बक्षीस दिल्या. आणि हे चित्र ज्याचं आहे त्यालाही आपण 100 मोहरा देऊन त्याचं थोडं दुःख कमी करू असं विचारल्यावर ते चित्रकाराला विचारलं, कोण आहे तो मनुष्य? चित्रकार म्हणणार, राजा ही विस्मयाचीच गोष्ट आहे. कसं काय? अहो 5 वर्षापूर्वी मी ज्याचं अतिशय आनंदी म्हणून चित्र काढलं होतं ना, हे त्याच माणसाचं चित्र आहे अतिशय दुःखी म्हणून. असं का घडलं? म्हणजे पंचवार्षिकचा परिणाम. 5 वर्ष गेले ना मध्ये. विठ्ठल का असं घडलं? तो पूर्वी गायीच्या सहवासात होता म्हणून आनंद कोंदला मागे पुढे. आणि आता गायी सोडून त्याने गायीच्या जागी ई तसा ठेवला, पण गच्या जागी बचा आदेश केला. आणि मग त्याच्यामुळं घोटाळा झाला. संस्कृत कळत असेल तर कळलं नाही तर फार मुसळ केराचं आहे. आणि म्हणून पतन पंगती जगाची या, असं संपला माझा विषय. जगाच्या पंक्तीला बसले, जगाच्या रांगेला बसले, जगाच्या ओळीला बसले, हेच फळ. विठ्ठल विठ्ठल ना सोनिया जाय रसया संगती. सोनिया जाय रसया संगती. ना सोनिया जाय रसया संगती. सोनिया जाय रसया संगती. खळाचे पंगती नारायण
खळाचे पंगती नारायण ना सोनिया जाय रसया संगती ना सोनिया जाय रसया संगती ना सोनिया जाय रसया संगती निया जाय रसया काय प्रमाणे रसया संगती खळाचे पंगती नारायणा. आणि म्हणून चांगल्याच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसा, असल्याच्या बसलं का असंच होणार. खळाचे पंगती नारायणा म्हणून जगाच्या पंगतीला बसू नये. मग कोणाच्या पंगतीला बसावं, कोणाच्या रांगेला बसावं, कोणाच्या ओळीला बसावं? संतांच्या रांगेला बसावं, संतांच्या पंगतीला बसावं, संतांच्या ओळीला बसावं. फळ काय? फळ सांगतात ब्रह्मरस. विठ्ठल जीवाच्या पंक्तीला बसले आहे तो रस नासणार, आणि संतांच्या पंक्तीला बसले तर त्या रसाचा वर्धमान होणार. तो रस म्हणजे त्या रसाचं रूपांतर ब्रह्मरसात होणार. ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती नारायणा सर्व काळ याची काय गोड प्रमाणे ब्रह्मरस करू भोजन पंगती. कुठं ती पंगती? कोणाची पंगत, कोणाची रांग, कोणाची ओळ? संताचे संगती सर्व काळ. महाराज साक्षात ब्रह्मरसाचा लाभ हो. मग तो रस आम्हाला हवा आहे. तुम्हाला त्यांच्या पंक्तीला बसावं लागेल, ते तर सिद्धच झालं. मग आम्हाला त्यांच्या पंक्तीला बसायचंय. तो ब्रह्मरस उपभोगावयाचा आहे. तुकोबराय म्हणतात त्यांच्या रांगेला पंक्तीला बसल्यावर जर ब्रह्मरसाचा लाभ असेल तर हा लाभ तसा फुकट भेटणार नाही. यासाठी वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान द्यावं लागेल. तुकोबराय म्हणतात देवा मग वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान घे, पण आम्हाला त्यांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसव. जगद्गुरु आता माझा जीव घेऊन या बळे, आता माझा जीव घेऊन या बळे, आता माझा जीव घेऊन या बळे, आता माझा जीव घेऊन या बळे. वावे होळी संतांचे, वावे होळी संतांचे, वावे होळी संतांचे, वावे होळी संतांचे. आता माझा जीव घेऊन या बळे, आता माझा जीव घेऊन या बळे, आता माझा जीव घेऊन
या बळे आता माझा जीव घेऊनी या बळे आता माझा जीव घेऊनी या बळी 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 स्वभावे ओळी संताची बैसवावे ओळी संताची स्वभावे ओळी संताची बैसवावे ओळी संताची आता माझा जीव घेऊन यावळी 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 संतांच्या पंक्तीला रांगेला ओळीला बसले फळ ब्रह्मरस. मग आम्हाला त्यांच्या पंक्तीला बसायचंय, रांगेला बसायचंय, ओळीला बसायचंय. वेळ प्रसंगी काही त्याग करावा लागेल. कोणताही लाभ मिळवायचा असेल तर तो लाभ त्यागाची अपेक्षा ठेवतोच. लाभ नाही फोकासाठी केल्याविना जीवा आटी तुकोबाराय सांगतात. वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान द्यावं लागतं. व्यावहारिक लाभ मिळवायचा असेल बलिदानाची अपेक्षा आहे. देव लाभ मिळवायचा असेल बलिदानाची अपेक्षा आहे. संतांच्या पंक्तीला बसायचं असेल बलिदानाची अपेक्षा आहे. विठ्ठल व्यवहारामध्ये कोणताही लाभ तसा मिळत नाही. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. स्वातंत्र्य रूपी लाभ मिळवायचा होता तर भगतसिंग, राजगुरू सुखदेव, अर्वाचीन क्रांतिकारक. प्राचीन क्रांतिकारकांमध्ये मुरारबाजी देशपांडे, मुरारबाजी प्रभू, केवढी माणसं होऊन गेली. तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, सूर्याजी, केवढी माणसं. नावं सुद्धा माहीत नसतील तुम्हाला यांची. केवढा त्याग आहे तुमचा नाही विठ्ठल. प्राचीन क्रांतिकारक बघा, त्याच्याही पाठीमागं चला. अनेक क्रांतिकारक सापडतील महाराज. त्यांच्याही आधीच्या फळीचे क्रांतिकारक झाले. देवगिरीचे जावई हरपळदेव, देवगिरीचे युवराज शंकरदेव. केवढं आपल्या भारतवर्षाला रक्षणासाठी या माणसांनी प्राणाचं बलिदान दिलं. तुका म्हणे बळी देता ते निधान, वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान दिलं. भिकेसाठी कोण राज्य देतो. अरे साधी ग्रामपंचायत निवडून आणायची असेल तर रातोरात पुला खालून पाणी न्यावं लागतं. राज्य निवडून आणायचं असेल तर गुवाहाटी आधी काय झाडी, काय डोंगर, काय सगळं पाहावं लागतं. काही न तर ते नाही, थेट शपथविधी. कार्यकर्तेच गोंधळात पडलेत, कोणाचा झेंडा घेऊ हाती. ऐका त्या सोडून व्यावहारिक लाभासाठी बलिदानाची अपेक्षा आहे. देव लाभ मिळवायचा असेल बलिदानाची अपेक्षा आहे. भगवंत सर्व गोपाळ चेंडू फळी खेळायला गेले. पेंद्याने चेंडू टाकला, भगवंताने हाणला. चिंतोने या चेंडू हानी ऊर्ध्वमुखे ठेली सकळीक पाहताची ठेली नचलता काही. यारे लवलाही म्हणे धरावा तयाने, त्याचे बळ ज्याशी येरा आणि काशी लाग नव्हे. इतराचा लाग आहे का तिथं. आणि तो चेंडू गुतला कदंब वृक्षाच्या फांदीवर. आणि मग भगवंत वर गेले. चढे वनमाळी झारावरी, वरी जाता हरी पाहती सकळ. म्हणती गोपाळ आम्ही नेनो म्हणती हे करीतोशी काय. आम्हा तुझी आई देईल शिव्या, आपुल्या काना ठेवून हात. सकळी निमित्त टाळीले, निमित्त्या कारणे रचिले कारण. गेला नारायण खांदीवरी पाव ठेवियाला देवे. देवाने ज्या फांदीवर चेंडू होता त्या फांदीवर पाय ठेवला. पण चेंडू काढायचाच नाही. पाडावा त्या भावे चेंडू तळी. चेंडू तळी पाडावा त्या भावे खांदीवरी पाय देवे ठेवे आला. तुकोबारा लय बाळक्रीडा काळ. बाळक्रीडा पाठ पाहिजे महाराज तर काल्याचं कीर्तन. काही नाही गाथाच विकत घेतला नाही. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, तू कीर्तन करू नको कशाला ताप देतो. हे वाक्य माझं नाही, आदरणीय भीमसेन महाराज गडकरी यांचं. भीमसेन महाराज गडकरी म्हणायचे काल्याच कीर्तन करायचं म्हणलं का नामदेव महाराज आणि तुकोबारायची बाळक्रीडा पाठच पाहिजे. विठ्ठल. आणि मग आता ते मोठं प्रकरण आहे. न पुरेसा हात घाली चेंडूकडे, म्हणितलेकडे सांभाळावे. आणि ते सांडवाला जाय चेंडू तळा.
चेंडू देवाने पाळलास, त्याला चेंडू काढायचाच नव्हता. चेंडूवाच्या मिशे काळया नाथावा, तो का म्हणे देवा कारण आहे. चेंडू खाली पडला का तया सवे उडी घातली अनंते गोपाळ रडत येती घरा येता त्यांचा लोकी देखीला कोल्हाळ सामोरी सकळ आले पुढे पुसती ते माता तया गोपाळांशी पण हरे दुःखे त्यांशी न बोलवे हरी बुडाला शे मुखे कुटीतील दुःखे उर माथे सगळे उर कुटायला लागले. मग माता त्या दुःखाची काय सांगू आता, तो का म्हणे माता लोक पाळा. एवढं दुःख झालं गोकुळाला, पाषाण फुटते ते दुःख देखोनी तुकोबारा करिता गवळणी शोक लोका काय ऐसे पाप होते आम्हापाशी बोलती एकाशी एकाच्या डोळा आसो बाह्यातकारी नाही ते अंतरे जळतील एके अंतर बाह्यातकारी टाकीले लेकूर एका बाईच्या हातात बाळात कडेवर बाळ होतं. काय झालं रडायला, म्हणजे भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या कालिया नागाच्या डोहात पडले. काय सांगताय, पोरगच दिलं बाईने सोडून, पोरगच दांदिशी खाली पडलं. टाकलेली लेकुरे कडी होली निवांतची एके राहिली निश्चिंत बाहेर नाथ जीव त्यांचे जीवावरी आले. त्या सकाळ एका त्या गोपाळा वाचून या वाचने ते खोटे आता संसारी नव्हे भेटी जरी हरी सवे. आणि मग सवे घेऊन या चालली सकाळ अवघीच गोपाळा नरनारी नाही मनुष्याचे नाव. गोकुळ हे गाव सांडियली अन्ये संपदा सकळ चित्ती तो गोपाळ धरोनी जाती. सगळी मंडळी यमुनेच्या तीरावर आले. तिथं असं वातावरण तंग झालं होतं महाराज. सूर्यास्तमाना जाओ विसराला पवन निश्चळची होणे आठेला. थाप तरी टाका. आणि मग वारा वायाचा थांबला होता, सूर्य थांबला होता. बर गाईच्या तोंडात घास होता पण मुखीचा कवळ गाई मुखीच राहिला. वासराच्या तोंडात गाईचं स्तन होतं पण वत्से न पिती देहभाव गेला. यमुनेच्या तिरी याती वृक्षवल्ली दुःखे कोमाईली कृष्णाची या. आणि मग ती सगळ्या वेली खाली पडल्या झाडावरल्या, पानं गळाली, यमुनेचं पाणी शांत झालं. आणि तेवढ्यात सगळे शोक करतात. आणि तिथं यशोदा मैया आली. सोडा मला उडीच टाकते, सोडा मला उडीच टाकते. मग या हाताला 50 गोपिका, या हाताला 50 गोपिका. आणि तिथं मग सगळ्यांनी विचारसागराचा 6वा तरंग काढला. तरंगाचा विषय सुरू झाला. सगळ्यांना अनित्य आणि शरीराणी, सगळी शरीरं अनित्य आहेत, सर्वांना जायचंच, कोण राहायला आलंय. सगळा मोठा वेदांत शास्त्राचा ओहापोह षडांगासह चिंतन सुरू झालं महाराज. यशोदा का ऐकते का, मला उडीच टाकते उडीच टाकते. त्यात एक म्हातारी गोपिका होती. तिने सांगितलं असं सोडा गोपिका, हो टाक उडी, हन उडी. हो काय होते यशोदा म्हणजे हो हानते ना, हो हानते ना, हो हानते ना. आणि मागे सरे माय पाऊला पाऊली माग मीच जायचो कालिया नागाच्या डोहा. आणि मग मागे सरे माय पावला पावली आपलेच घाली धाके अंग. आम्ही इथं असे कीर्तन करतो तर खेडोपाडी कशी निवळ याडा माल महाराज नुसती हालीत राहायचे यांना. बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं वर खाली केलीच पाहिजे विठ्ठल. मग अंग राखोनिया माय खेद करी. तसं काही टाळ करी अंग राखून म्हणते तू काय म्हणे. तसं अंग राखोनिया माय काय तू कोबरायचे अक्षर आहेत लईच तुलून बोलून लिहिलेलं महाराज. अंग राखोनिया माय खेद करी अंतरी हरी जाणवले मग देवे दिली बुडी. देव म्हणले अरे जिथं आई फसली तिथं बाईची काय कथा. जाणवले मग देवे दिली बुडी. तो का म्हणे कुडी भावना आहे भावनेच्या मुळे अंतरला देव. शिरला संदेह भयपोटी पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे. माग विचार होताच अंतपोटी म्हणजे अंतकरणात की मी जीवच देते भगवान श्रीकृष्णासंग. पण बोलिल्या सरसे न करवे. तिथं एक प्रमाण आलंय मला ते सांगायचंय. न करवे त्याग जीवाचा या नाश नारायण त्यास अंतरला. विठ्ठल वेळ प्रसंगी जीवाचा त्याग करावा लागतो. न करवे त्याग जीवाचा या नाश नारायण त्यास अंतरला. व्यावहारिक लाभासाठी बलिदानाची अपेक्षा आहे, भगवंत लाभासाठी बलिदानाची अपेक्षा आहे. आणि संत लाभ मिळवायचा असेल तर तुका म्हणे हेची करावी मिराशी बळी संतापाशी द्यावा जीव. ह्या सगळ्या सिद्धांताला डोळ्यापुढे ठेवून तुकोबराय सुद्धा तयार झाले. देवा मग घ्या बळी, आता माझा जीव घेऊन या बळी. आता म्हणजे लाभासाठी त्यागाची अपेक्षा हे पाहून आता माझा जीव घेऊन या बळी. मग बळी घ्या वेळ प्रसंगी पण बैसवावी ओळी संतांची. संतांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसव म्हणता तुम्ही. अशा त्या संतांकडे काय आहे त्यांच्याकडून तुम्हाला कशाची अपेक्षा आहे
तर ते संत अनुभव संपन्न आहेत आणि त्या अनुभवाचं संक्रमण माझ्या जीवनात व्हावं, दिव्य संक्रमण माझ्या जीवनात व्हावं, म्हणून तर माझा जीव तळमळतोय अभंगाच्या पहिल्या. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव बोला. येथील अंतरा शिष्टांचे तुम्ही जीवाचं बलिदान करायला तयार आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसण्यावर अपेक्षा कशाची आहे? कशाचीच अपेक्षा नाही. त्यांचा आम्हाला उत्तराधिकारी व्हायचं नाही, त्यांच्या दिंडीची अपेक्षा नाही, त्यांच्या तंबूची अपेक्षा नाही, खोट्या हातोड्याची तर नाहीच नाही. अपेक्षा कशाची? त्यांच्याकडे जे भक्तीचे, ज्ञानाचे, कर्माचे, सदाचाराचे जे अनुभव आहेत ना, त्या अनुभवाचं संक्रमण माझ्या जीवनात मला करायचं. साधूकडून त्यांनी जो अनुभव भोगलाय त्याचीच अपेक्षा ठेवा. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. मी एकदा याला गेलो होतो तिकडं, काय नायगाव तालुका का काय, नांदेड जिल्ह्यात नायगाव का काय तालुका आहे. तिथं कीर्तन झाल्यावर 50-50 बाया आमच्या पाया पडायला. कोणी म्हणायचं हिला मुलगा व्हाय ना, डोक्यावर हात ठेव म्हणलं. अरे काय म्हणलंय दुकान म्हणलं, हे आमच्याकडे भेटणारच नाही म्हणजे ते दुसरे स्वामी, बाप्पू, आम्मा, गुरु मावल्या, मामा, दादा, पुण्यात आम्मांचे शुभागमन, त्यांच्या दारात म्हणलं. आमच्याकडे हे नाही चालणार बाबा. हाकला सगळी, ती घरमालक होते, हाकला सगळ्यांना यांना म्हणलं. घरमालकाला आनंद आला, सगळीच हाकलली महाराज. हे साधूकडून कशाची अपेक्षा ठेवायची नाही, अनुभवाची अपेक्षा ठेवायची. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव भक्तीचा अनुभव, आत्मानुभव, स्वये सुखाचे झाले अनुभव, स्वये सुखाचे झाले अनुभव. स्वये सुख म्हणजे आत्मसुख आणि भक्ती सुखाचाही अनुभव. भक्ती सुखाचा अनुभव हा अनुभवाजोगाचा आहे, बोलण्यासारखा नाही. तैशी क्रियेचे नामन किरणस आहे, तैशी क्रिया किरणस आहे आणि अद्वैती भक्तीच आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. हे मोठे बाबा ते म्हणजे ते नोहे इकडे घ्या. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. पण बुवा म्हणजे असा अन्वय करायचा नाही. ते म्हणजे जे संस्थेत बसत नाही ते असा अन्वय करतात. म्हणून ज्ञानेश्वरीचे का मोठे बुवा आम्हाला त्यांच्याकडेच होता 18वात द्या. 18व्यात देतीच उभी विठ्ठल विठ्ठल. कधी ऐकलं अंकित आहे ना ते बुवांचे वाक्य. मोठे बुवा ते 18व्यात द्याला आम्हाला. हे अनुभवाची जोगे नव्हे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. भक्तीचा अनुभव, तत्वज्ञानाचा अनुभव आणि या अनुभवाचं संक्रमण आमच्या जीवनात व्हावं म्हणून आमचा जीव तळमळी, जीव तया सुखा. पण अनुभव कोणाचे? हे केस पिकलेल्याचे अनुभव नाही, अनुभव संपन्न लोकांचे. कोण होते? शिष्ट. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव. शिष्ट शब्द शिष्ट लोकांनी बराच खाली आणला. हो, कोणालाही लोक ते लय शिष्ट आहे तसं नाही. अरे शिष्ट शब्दाचा अर्थ आहे वेद प्रामाण्य अभिगंतृत्वम शिष्टत्वम. ही शिष्टाची व्याख्या किंवा ज्ञानोबरायची लई उभी खास. शिष्ट कोणाला माहिती? एखाद्या पाप्याने एखाद्या माऊलीला विवस्त्र केलं तर तिच्यावर वस्त्र टाकूनच तिला पाहतो, त्याला म्हणायचं शिष्ट. महावनी पापी
नग्न केले विपाये ते नेसल्या विन न पाहे शिष्टो जायसा विठ्ठल मारुती सुग्रीवाची रामचंद्रांची ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस सुग्रीवाने आपलं सगळं गारणं सांगितलं. आमच्या भावबंधाचाच आम्हाला ताप आहे, तेव्हापासूनच आयशे चालत आले मागे. भावबंधाचा ताप तेव्हापासूनच आहे महाराज. भगवान श्रीरामचंद्र म्हणले तुमचा ताप दूर करू. म्हणले आता तुमचं काय दुःख? म्हणले मी दुःखीची राणी दुखी या दुखी भेटली. ही ओवी तिथूनच जन्माला आली का काय कोण? म्हणले मग आमचं दुःख असं आहे की आमची सीतामाई रावणाने नेली, पण तो रावण राहतो कुठं काय कुठं काही किती इंटरनेटवर सर्च केलं तरी सापडानाच बघा. म्हणजे असं हो. म्हणजे मग आम्ही ते शोधू. म्हणले विमानमार्गे रावणाने नेली. थांबा थांबा म्हणले. इथून एक माऊली कोणीतरी दुष्ट दुरात्मा घेऊन चालला होता आणि त्या माऊलीने माझे पतिराज आले तर त्यांना हे माझी ओळखण दाखवा म्हणून आम्हाला वानरांना पाहून काहीतरी खोना टाकले ते पहा बरं. आणि त्या एक पालव होता कापड आणि त्या कापडामध्ये ते अलंकार. तो कापड पाहता क्षणी प्रभू रामचंद्र म्हणले हो हे सीतामाईचंच पालव आहे कापड आहे. एक एक अलंकार काढायला लागले. लक्ष्मणा जवळ बोलवलं. पग लक्ष्मणा हे डोक्यावरील झुंबर ओळखतं का सीतेचा? म्हणजे ओळखत नाही. हे कानातील झूल नाही ओळखत. अरे काय एवढे दिवस सगळं राहून ओळखत नाही? कमाल झाली. हे गळ्यातील अमुक अमुक दागिना ओळखत नाही. कमरेचा कमरपट्टा ओळखत नाही. अरे पायाची जोडवी हा हे ओळखतो. म्हणले का? सीतामाई वर पाहिली कोणी? म्हणे पायाकडेच पाहून राहिला. काय माणसं असतील महाराज हा, एवढी नीती संपन्न. आता आपली बायको किती चांगली असली दुसऱ्याचं डांबरी मेन कापड जरी असलं लोक केव्हा आल्या काय सासू आहे का तुझी? मला पळणे काय नाही म्हणतोय त्याचा. दुकानात गेलेल्या माणसाने किलोभर साखर लागत तिथं 2 किलो घ्या, किलोभर गुळ लागत होतं 2 किलो घ्या. पण तिथं काही जातात. आज तुम्ही दुकानात बसलेत बाईसाहेब नाही दिसत तुला काय रट्टे खायचे का? अरे आपणा लागे काम वाहण्या घरी गुळ त्याचे याती कुळ काय किचे लोक वाढीव बांधकाम करून ठेवतात मग. आणि म्हणून शिष्ट त्याला म्हणायचं ते नेसल्या विन न पाहे शिष्टो जायसा. असा जो कोणी असेल ना वा असल्याच माणसाचा अनुभव आमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. किती तळलेली जिलेबी असेल ती पाकात भिजवली नाही तर खाईल कोण? तसं तुम्ही किती घरंदाज असाल पण जर अनुभव संपन्न लोकांच्या जर अनुभवाचं संक्रमण तुमच्यात नसेल काही फायदा नाही. ततक्किम 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 ततक्किम. आणि म्हणून येथील अंतराशिष्टांचे अनुभव तळमळी जीवतया सुखान. त्याच्यासाठी आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची. महाराज मग तुम्ही त्या अनुभवासाठी तळमळत आहे पण तुमचं बोलणं एवढं गोड आहे, मग तुम्ही अनुभवी नाहीत का? तुकोबाराय म्हणतात माझं बोलणं गोड आहे पण अनुभवा वाचू नये. माझं बोलणं विस्तारली वाचा, माझ्या वाचेचा विस्तार झाला आहे पण ते असं आहे फळे विन वेल. वेल फार सुंदर आली पण फळच लागले नाही त्याला. बरं कोरडेची बोल, माझं बोलणं कोरडं आहे. फोस वांजे फोलकट आहे, वांज बोलणं आहे. म्हणून तर मला त्यांच्या पंक्तीला बसायचं आहे आणि त्यांच्या अनुभवाचं संक्रमण माझ्या जीवनात करून घ्यायचं आहे. आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांचे. जर का देवा बसवलं नाही तर तुका म्हणे आलो निर्वाणाची उरी. मी निर्वाणच मांडले. राहोने दी उरी नारायणा. उरी म्हणजे खैर. देवा तुझे खैर ठोणार नाही. आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची. विठोबार ताली वाजवा.
विठोबा 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 रघुमा येथील अंतराशिष्टांचे अनुभव येथील अंतराशिष्टांचे अनुभव येथील अंतराशिष्टांचे अनुभव येथील अंतराशिष्टांचे तळमळी जीव तया सुखा तळमळी जीव तया तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी माझा जीव घेऊन या बळी बैसवावी ओळी संतांची सवावे पुरे संताची पुरे संताची परमपूजनीय सद्गुरू साधुवर्य मारुती महाराज कानेगावकर त्यांचा सर्व हा भक्त परिवार आणि त्यातील महाराजांच्या परंपरेचे उद्गाते आदरणीय हरिभक्तीपरायण महेशजी महाराज माकणीकर त्यांचा सर्व शिष्य परिवार सर्वांनी आयोजिलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये आज माझी हे दुसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय महाराजांनी मला 8 दिवस ज्ञानोबरायचं चरित्र सांगा अशी आज्ञा केली होती. पण काय कोण जाणे माझं पुण्य कमी पडलं आणि म्हणून मी आपल्याला सांगू शकलो नाही. कारण आता आम्हाला त्र्यंबकला आमचं एक सप्ताह आहे. आज छोटंसं नियोजन आहे. तर मी आपला अपराधी आहे. मी आल्यापासून मला असं वाटतं की आपण अपराधच केला की यांना आपण नाही म्हटलो. पण नाही म्हटणार तसं आमचं इथं दशमीला काले करावंच लागतात आम्हाला. कारण आम्हाला एकादशीला यावं लागतं. माझ्या लक्षात राहिलं नाही, काहीतरी मागं पुढं होऊन गेलं आणि म्हणून मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. हो हो मी पुन्हा येईन आणि एक पुण्याचा आणि एक ठाण्याचा घेऊन येईन, तसं येणार नाही. सर्व महाराजांच्या भक्ती परिवारात सगळी साधवर्य मंडळी आहेत. काय मारुती महाराजांनी पेर धरले असेल, काय गोड पीक आलंय. विठ्ठल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे येतं मराठवाडा ही संतांची भूमी आहे. भजन करणारी माणसं गुरुवरे विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, मरावं आणि भजन करण्यासाठी मराठवाड्यात जन्माल्या. भजन करणारी माणसं साधी सुधी माणसं पण माईकवर उभे राहिले का शेडजातच म्हणतात मला. असं आमच्याकडे आहेत पण भजन करणारी कमी, भोजन करणारी जास्त. मराठवाड्यातली 60, विदर्भातली 8 आणि आमच्याकडला 1 जेवायला जेवायला. अशी तुम्ही भजन करणारी माणसं आहेत. आम्हाला आवड वाटते त्याची. सगळ्या मराठवाड्यातले भजन शिरोमणी बंकट स्वामी महाराज, भगवान भाऊ येडशीकर केवढी माणसं होऊन गेली मराठवाड्यात, भजनशील माणसं. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे वेळ संपलेली आहे. आता पूर्व पक्ष उत्तर पक्ष, आता सध्या पक्षच कोणाचा कोणाला कळाना, तर कशाला पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष करायचा. कारण काही माणसं उशिरा आलेली आहेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. या चिंतनात जे शास्त्र संवादी असेल ते आमच्या संस्थेच्या गुरुजनांचं आहे. आमचे गुरुवरे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं आहे. आणि जे काही शास्त्र विसंवादी चुकीचं असेल ते मात्र तुमच्या संगतीचं, आपलं माझ्या बुद्धीचा दोष असा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतो. ज्ञानेश्वर टाळी वाजवा, माऊलीचं भजन करा. माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला 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 बोला. माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर पुंडले कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली 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 माऊली. सर्वांनी हात वर करायचे. तुकाराम बोला. तुकाराम टाळी टाळी टाळी. तुकाराम 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 तुकाराम
वरी उठू नका कुणी उठू नका. खाली बसा. कामाने आलो कामाने आलो, तो कामाने आलो, तो कामाने आलो, निर्वाणीचे वरे तो कामाने आलो. राहोने देऊरी नारायण राहोने देऊरी नारायण राहोने देऊरी नारायण राहोने देऊरी नारायण नारायण आता माझा जीवा आता माझा जीवा घेऊन या बळे घेऊन या बळे आता माझा जीवा राहोने देवो रे राहोने देवो रे आता माझा जीवा आता माझा जीवा घेऊन या बरे बैसवावी ओळी संताची बैसवावी ओळी बैसवावी ओळी बैसवावी ओळी बैसवावी ओळी संताची संदाजी 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 संताची पैसवावी ओळी ओळी संदाजी 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 पैसवावी ओळी संदाजी पैसवावी ओळी पैसवावी ओळी ओळी संता
कोणी संताजिया पैसा कोणी संताजिया पैसा कोणी संताजिया पैसा वावे कोणी संताजिया 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 पैसा